श्रावण पौर्णिमा रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करण्यात आला। यानंतर आता सर्वांना वेध लागलेत ते श्रीकृष्ण जन्माष्टमी गोकुळाष्टमीचे। महाराष्ट्रात दहीहंडी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते। भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सवाचे महत्त्व आणि महात्म्य अनन्यसाधारण असे आहे। श्रावण वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला। श्रीकृष्ण हा श्री विष्णूचा 8वा अवतार मानला जातो। बाललीला, नीती, मुत्सद्देगिरी, राजकारण, भगवद्गीता, मित्रत्व, प्रेम, त्याग अशा अनेक गोष्टींसाठी श्रीकृष्णाचे नेहमीच स्मरण केले जाते। महाभारतकालीन अनेक गोष्टी, संदर्भ, व्यक्ती, प्रसंग, घटनांवर आजच्या काळातही संशोधन केले जात आहे। श्रीकृष्णाचे आचार, विचार, तत्वज्ञान हा नेहमीच संशोधनाचा विषय राहिलेला आहे। श्रीकृष्णाचा जन्माष्टमी उत्सव भारतभर साजरा केला जातो। श्रीकृष्ण जयंती, जन्माष्टमी, गोकुळाष्टमी आदी विविध नावांनी देशाच्या विविध भागात अनेकविध पद्धतीने साजरी केली जाते। गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका, जगन्नाथपुरी या ठिकाणी गोकुळाष्टमी विशेष साजरी केली जाते। ओरिसामध्ये दहीहंडी जत्रा किंवा दहीबंगा जत्रा साजरी केली जाते। गुजरातमध्ये सातम म्हणजे सप्तमीच्या दिवशी विविध पद्धतीचे खेळ खेळले जातात आणि रात्री 12 वाजता कृष्ण जन्माचा उत्सव साजरा करतात। मध्य प्रदेशात आणि उत्तर भारताच्या बऱ्याचशा भागात पौर्णिमांत महिना असलेले पंचांग वापरात असल्याने या दिवशी तेथे भाद्रपद कृष्ण अष्टमी येते। त्या दिवशी अनेकांच्या घरी गोकुळ, वृंदावनाचा देखावा तयार करून जन्मोत्सव साजरा करतात। वृंदावनात डोलोत्सव असतो। या दिवशी रासलीलांचे सादरीकरण केले जाते। महाराष्ट्रात विशेषतः मुंबई आणि उपनगरात एका विशिष्ट उंचीवर दही दुधाने भरलेली दहीहंडी बांधली जाते। यानंतर विविध मंडळाचे गोविंदा मनोरे रचून ती दहीहंडी फोडतात। श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रत कसे करावे? जन्माष्टमीचे व्रत हे अष्टमीच्या दिवशी एकभुक्त राहून करावे। मध्यरात्री शुचिर्भूत होऊन संकल्प करावा। यानंतर बाळकृष्णाची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करावी। यानंतर सपरिवार श्रीकृष्णाची षोडोपचार पूजा करावी। धूप, दीप, नैवेद्य दाखवावा। श्रीकृष्णाची आरती करावी। पूजा करून पुरुष सूक्त, विष्णू सूक्ताचे स्तवन करावे। वाद्यांचा घोष, गीतांचे मंगलस्वर, पुराण इतिहासातील निरनिराळ्या सतकथा ऐकत रात्री जागरण करावे। गोकुळातील कृष्ण जन्माच्या लीला श्रवण कराव्यात। यावेळी पूजन करताना बाळकृष्णाला लोणी आणि साखर एकत्र करून त्याचा नैवेद्य दाखवावा। तसेच जन्माष्टमीचे व्रत केल्याने अपत्य प्राप्तीची इच्छा पूर्ण होते आणि आपल्या अपत्यांना दीर्घायुष्य लाभते अशी धारणा असल्याची लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते। श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रताची सांगता कशी करावी? जन्माष्टमीच्या व्रताची दुसऱ्या दिवशी सांगता करावी। या दिवशी पंचोपचार करून उत्तर पूजा करावी। बाळकृष्णाला महानैवेद्य अर्पण करावा। याच दिवशी काला करावा। पोहे, ज्वारीच्या लाह्या, धानाच्या लाह्या, लिंबू व आंब्याचे लोणचे, दही, ताक, चण्याची भिजवलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी आदी घालून केलेला एक खाद्यपदार्थ म्हणजे काला हा कृष्णाला फार प्रिय होता। श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असत व वाटून खात असत असे मानले जाते। देशभरात प्रांताप्रमाणे व्रताचरणाची पद्धत वेगळी असू शकते। आपापल्या पद्धतीनुसार व्रताचरण करावे। तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओमधील
श्रीकृष्ण जन्माष्टमीची ही सुंदर माहिती कथा तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।